माहीन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण मटन ग्रेव्ही। चला तर पाहूयात रेसिपी। हे 250 ग्रॅम्स मटन घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। आता आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये तेल ॲड करूयात। 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। आता आपण गरम तेलात हे मटण टाकणार आहोत। या कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून घेऊयात, जेवढं की मटण डुबेल एवढंच। आणि आता कुकरला टोपण लावून 4 ते 5 शिट्ट्या देऊया, म्हणजे आपलं मटण शिजेल। हे मटण शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात। मटण बनवण्यासाठी आपण हा कांदा 1 कट करून घेतलेला आहे। छोटे आल्याचे काप घेतलेले आहेत। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आपण कट करून घेतलेली आहे। आता आपण हे बारीक करून घेऊयात। आता आपण हे वाटून घेतलेलं आहे। दुसरीकडे आपण गरम तव्यावर थोडंसं खोबरं आणि थोडेसे धने चांगले भाजून घेणार आहोत। आपण भाजलेले धने आणि खोबरे ह्याच्यामध्ये काढून घेतलेले आहे। 1 तमालपत्र छोटंसं, दालचिनीचा तुकडा, 2 वेलच्या, 2 लवंगा, 2 काळे मिरे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा शहाजिरे आणि अर्धा चमचा बडीशेप। आता आपण हा मसाला वाटून घेऊयात। हे वाटण वाटताना थोडंसं मीठ घालूया, म्हणजे हा मसाला चांगला वाटला जाईल। आता आपला मसाला वाटून झालेला आहे। आपलं हे मटण शिजून तयार आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। कढई ठेवलेली आहे आणि आता आपण तेल पण ओतलेलं आहे 1 चम्मच। आता आपण हा मसाला टाकून घेऊयात। हा मसाला आपण तळून घेऊयात। हा मसाला थोडा भाजलेला आहे। आपण या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। आपण हा वाटून घेतलेला मसाला टाकणार आहोत। हा मसाला चांगला 1 मिनिट परतून घेऊयात। 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची टाकणार आहोत। आपण झणझणीत अशी ग्रेव्ही बनवणार आहोत, त्यामुळे हा घरात बनवलेला 1 चमचा मसाला आहे। हा पण आपण चांगला परतून घेऊया। हे अर्धी वाटी दही घेतलेला आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। आपण यामध्ये टमाटा ॲड केलेला नाही, त्यामुळे आपण हे अर्धी वाटी दही टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण ते शिजलेलं मटण ह्यामध्ये ॲड करूयात। आणखीन थोडंसं आंबट हवं असल्यास आपण हा लिंबाचा रस पिळू शकतो। अर्धा लिंबू टाकलेला आहे। ही ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत आपण हे कोथिंबीर ॲड करूयात। पाहू शकता मस्त असा कट आलेला आहे आणि ह्याची थिकनेस पण पाहू शकता। आपली ही छान अशी मटन ग्रेव्ही बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।